अनिल आर दिपकाटे शिल्पनिदेशक संदाता संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आपण बघणार आहोत व्यवसाय प्रशिक्षणाचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ ट्रेड ट्रेनिंग। तर इम्पॉर्टन्स ऑफ ट्रेड ट्रेनिंग बघताना आपण वेल्डर व्यवसायामध्ये प्रशिक्षणाला आले आहात। तर हे प्रशिक्षण घेत असताना आपल्याला काय वर्षभरात शिकायचं आहे, अभ्यासक्रम कशा पद्धतीचा आहे, हा अभ्यासक्रम कोण डिझाइन करत आहे, आपली परीक्षा कशी होते आहे आणि परीक्षा झाल्यानंतर आपल्याला काय संधी आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे। सोबतच या वर्षभर एक वर्ष कालावधीचा हा वेल्डरचा अभ्यासक्रम आहे, तेव्हा या वर्षभरामध्ये आपल्याला काय शिकता येईल, काय सब्जेक्ट राहणार आहेत हे सुद्धा आपण पुढे पुढे बघत जाऊ। याकडे जनरल ऑफ एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग DGET नवी दिल्ली या मार्फत सुरू आहे। ही शिल्पकारागिरी प्रशिक्षण योजना भारतामध्ये ज्या औद्योगिक क्रांती झाल्या त्या औद्योगिक क्रांतीमध्ये या शिल्पकारागिरी प्रशिक्षण योजनेचा फार महत्त्वाचा वाटा आहे, रोल आहे। तेव्हा आपण सर्वजण या आपल्या देशाच्या जडणघडणीत आणि आर्थिक जो विकास होणार आहे त्यामध्ये महत्त्वाचे रोल आहे, हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे। तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे महत्त्व विशद करताना आपल्याला जेही व्यवसाय शिक्षणाकडे वळणारे लोक आहेत त्यांना जगामध्ये सुद्धा मागणी आहे। आपला भारत देश हा युवांचा आहे आणि बाहेरच्या देशामध्ये युवाची कमी आहे, तेव्हा आपल्याला संधी आहे। आणि सोबतच आपण हे जे CTS अंतर्गत येणारे जे कोर्सेस आहेत ते NSQF लेवल आहेत, ते NSQF लेवल असल्यामुळे आपल्याला जगामध्ये सुद्धा मागणी आहे, तर याचा सुद्धा आपल्याला निश्चित फायदा होईल। तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस रन करते, त्याच्यातील शिल्पकारागिरी प्रशिक्षण योजना ही अत्यंत महत्त्वाची आणि औद्योगिक विकासामध्ये महत्त्वाचा रोल अदा करणारी आहे। तर भारत सरकारच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता या विभागाअंतर्गत संपूर्ण राज्यामध्ये ज्या शासकीय ITI आहेत आणि निमशासकीय ITI आहेत ह्या सुद्धा काम करत असतात, ज्यामध्ये इंडस्ट्रीसाठी म्हणजे औद्योगिक आस्थापनासाठी मॅनपॉवर पुरवण्याचा काम, मनुष्यबळ, कुशल मनुष्यबळ पुरवण्याचं काम या माध्यमातून होत असते। आणि महाराष्ट्रामध्ये अत्यंत कुशलतेने, अत्यंत सक्सेसफुल, यशस्वीरित्या महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यामध्ये ह्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे। सोबतच मुलींच्या ITI आहेत, त्यानंतर आदिवासी भागामध्ये सुद्धा आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ITI आहेत, SCB ITI आहेत। अशा वेगवेगळ्या योजना मार्फत ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आणि काही गावात सुद्धा जिथं मागणी आहे तिथे महाराष्ट्र सरकारतर्फे जो व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग आहे त्या अंतर्गत ह्या संपूर्ण शिल्पकारागिरी प्रशिक्षण योजना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये चालवल्या जातात। तेव्हा हा आपण निवडलेला जो ट्रेड आहे, वेल्डर ट्रेड, हा NSQF लेवल चा अभ्यासक्रम आहे आणि एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम आहे। हे करत असताना 21वे शतक हे कौशल्य आणि ज्ञानाचे शतक आहे आणि ज्या प्रशिक्षणार्थ्याकडे कौशल्य असेल त्याला जगात सुद्धा मागणी आहे। नुकताच महाराष्ट्र शासनाने जर्मनी मधील वाडेन-वुर्टेंबर्ग या एका स्टेट मध्ये सामंजस्य करार केला आणि जर्मन लँग्वेज शिकवण्याचा संपूर्ण खर्च हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट करत आहे। तर जर्मन लँग्वेज शिकून
त्यांचा लेवल पास करून आपल्याला जर्मनीमध्ये सुद्धा रोजगाराची संधी मिळणार आहे। सोबतच जपानमध्ये सुद्धा अनेक महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रशिक्षणार्थी हे जॉब करत आहेत। संपूर्ण जगामध्ये अशी कुठलीही कंपनी नाही की जिथं वेल्डरचे प्रशिक्षणार्थी लागत नाही, तर प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये वेल्डरची मोठी मागणी आहे। दरवर्षी जवळपास 7 लाख वेल्डर, कुशल वेल्डरची मागणी जगामध्ये आहे आणि ही जो लॅक आहे हा आपल्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते। तेव्हा या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मी सांगतोय की वेल्डर व्यवसाय हा अतिशय तुम्हाला रोजगार निर्माण करणारा हा व्यवसाय ट्रेड आहे। तेव्हा आपण या नंतर काय करू शकतोय, तर जेवढेही वेल्डर मध्ये जो अभ्यासक्रम राबवला जातो आणि वेल्डिंगच्या क्षेत्रामध्ये अमेरिकन वेल्डिंग सोसायटीच्या नामस्वर आणि भारतामध्ये इंडियन वेल्डिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून वेल्डिंग मध्ये जेही वेगवेगळे शोध लागत आहेत त्या शोधाच्या माध्यमातून आणि वेगवेगळी प्रोसेस वेल्डिंग ची केल्या जाते इंडस्ट्रीमध्ये, त्याचा संपूर्ण अभ्यासक्रम आपल्याला या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये शिकायला भेटेल। ज्यामध्ये आपण आर्क वेल्डिंग असेल, गॅस वेल्डिंग असेल, CO2 वेल्डिंग असेल, मिग वेल्डिंग असेल, टिक वेल्डिंग असेल, सबमर्ज आर्क वेल्डिंग असेल आणि अजून मॉडर्न वेल्डिंग टेक्नॉलॉजी, रोबोट वेल्डिंग टेक्नॉलॉजी, सिम्युलेटरवर आपल्याला वेल्डिंगची प्रॅक्टिस दिल्या जाते आणि आपल्याला कुशल बनवण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ह्या कार्यरत आहे। तर यानंतरची संधी काय आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय की वेल्डरच्या प्रशिक्षणार्थ्यांना 1 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपण डिप्लोमा पॉलिटेक्निकला ऍडमिशन देऊ शकता, आपण वेगवेगळ्या स्किल एक्झाम देऊ शकता। जसं की मागच्या वर्षीचे आपले स्टुडंट ज्यांनी नॅशनल स्किल कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला, यामध्ये समजा तुम्ही भाग घेऊन जर इथं जिंकले तर तुम्हाला नोकरीच्या ऑफर त्याच वेळी दिल्या जातात। त्यानंतर ऑन जॉब ट्रेनिंगच्या दरम्यान मध्ये बऱ्याचशा आस्थापना ह्या वेल्डिंगच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या शोधत असतात की वेल्डर व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी ऑन जॉब ट्रेनिंग त्यांच्या कंपनीमध्ये करावं, तर ऑन जॉब ट्रेनिंगच्या दरम्यान सुद्धा आपल्याला स्टायपंड देण्याची व्यवस्था सुद्धा काही इंडस्ट्री करत आहे। हे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला NCVT एक डिप्लोमा प्रमाणपत्र मिळते आणि तो प्रमाणपत्र ज्यामध्ये आपण जून जुलैच्या दरम्यान आपली एक्झाम होते, हे DGT घेते, त्याला ऑल इंडिया ट्रेड टेस्ट म्हणतात, अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा, आणि ही अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा पूर्ण केल्यानंतर आपल्याला NCVT द्वारे ही परीक्षा घेतली जाते, जे आता CBT एक्झामचा स्वरूप आहे आणि ते CBT एक्झामच्या द्वारे आपली एक्झाम होत असते आणि आपल्याला राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र प्रदान केले जाते। त्याद्वारे आपल्याला नोकरीच्या संधी उपलब्ध होतात। महाराष्ट्र शासन अप्रेंटिसच्या दरम्यान सुद्धा आपल्याला स्टायपंड देत आहे आणि केंद्र सरकार सुद्धा स्टायपंड देत आहे। तर आपण ऍडमिशन घेता, आपली प्रवेश झाला, प्रशिक्षण झालं, परीक्षा झाली आणि त्यानंतर आपल्याला अप्रेंटिसच्या संधी आहे। ह्या संधी गव्हर्नमेंट आस्थापना असतील, सार्वजनिक क्षेत्रातील जे युनिट असतील, खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या असतील, त्यामध्ये आपल्याला उत्तम संधी आहे। आपण स्वयंरोजगार सुद्धा या माध्यमातून करू शकता। आपण फॉरेन कंट्रीमध्ये सुद्धा याद्वारे नोकरी मिळवू शकता। तर DGT ही संपूर्ण भारतामध्ये जी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे त्यामध्ये कुशल मनुष्यबळ घडवण्याचं कार्य करत आहे आणि भारताच्या अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका ही शिल्पकारागीर प्रशिक्षण योजना राबवत आहे। तर अशा पद्धतीनं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपले ट्रेनिंग कशा पद्धतीनं होते हे बघितलं आणि वेल्डिंगच्या क्षेत्रामध्ये तुम्ही क्वालिफाय वेल्डर होऊन एक उत्तम पगार मिळवू शकता आणि जगामध्ये असणारी मागणी ही आपण आपल्या कुशलतेने आपण
मिळवून आपण स्वयंपूर्ण होऊ शकता, हे या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो. तर आपल्याला काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण विचारावे काही. आणि मला एक अजून पुन्हा प्रश्न विचारायचा आहे की आपण आपल्या आवडीनं या वेल्डिंगच्या क्षेत्रात आलात का? यामध्ये आता 3 मुली सुद्धा प्रशिक्षण घेत आहेत, तर मुलींसाठी सुद्धा एक उत्तम संधी आहे. मल्टीनॅशनल कंपन्या ह्या मुलींसाठी सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहेत. आणि मॉडर्न वेल्डिंग टेक्नॉलॉजी ज्यामध्ये रोबोट वेल्डिंग ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये संपूर्ण जे काम आहे ते रोबोट वेल्डिंग वाले होते आणि त्याची सुद्धा आपल्याला संधी मिळेल. बऱ्याचशा आस्थापना स्पॉन्सरशिप करतायत आणि सर्वांना रोजगाराची संधी देत आहेत.